मला घरी तुझी फार आठवण येते. आणीबाणी म्हणजे कठीण परिस्थिती आणि देशांतर्गत आणीबाणी म्हणजे देशामधील कठीण परिस्थिती. हे नुसतं म्हणायलाच. खरं तर आणीबाणी म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधन. आज क्लासला आला नव्हतास ना? मला तुझ्याशी बोलायचंय. हे झालं आता घरी जाईल का नुसती धमाल करणार मित्रांबरोबर क्लासमध्ये? व्याकरणाचं पुस्तक होतं ना, हे घे. हो पोंक्षे काका, नोकर माणसांनी वेळेवर यावं यासाठी आणीबाणी कशाला हवी? ती शिस्त एरवी लावता येईलच की. येणार नाही, अजिबात लावता येणार नाही. जर्मनीचं उदाहरण घ्या, जपानची प्रगती बघा. शिस्तीमुळेच ते देश पुढे गेले. आपला देश सुद्धा शिस्तीनंच पुढे जाईल. आज तर आपली कन्याकुमारीला पण जायची तयारी. ए आपल्याला लाईन देते का? काय रे? काय केलं? मारामारी केली? सर, ही मुलं त्या बिल्डिंगवर जमून येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल करत असतात, विशेषतः मुलींची. मी संध्याकाळी बापाशी बोललो आणि त्यानं लय मारला. विमान होम मध्ये टाकल्याशिवाय नाही सुधारणार. अहो गुप्ते साहेब, आमची मुलं म्हणजे काय रस्त्यावर पडली आहेत का? जोशा शाळा सुटणार बहुतेक. John Lennon says, life is what happens to you while you are busy making other plans. शिरोडकर